Hello friends, good morning. Let us start last topic, Tiger Hills, topic number 1.6. We start with icebreakers, first part, Tiger Hills with icebreakers. Ajoy and Sujoy went to watch a cricket match. They enjoyed it very much, but they miss their friends Vinay and Sunay. Next day, when the four friends met, Ajoy reported how the game was played, how the players performed, and how the game ended. Sujoy told him that they missed Vinay and Sunay very much and they were eager to tell them about the enjoyment. अजय अँड सुजॉय वेंट टू वॉच अ क्रिकेट मॅच. तर हे अजय आणि सुजॉय हे दोन मित्र आहेत की ज्यांनी क्रिकेट मॅच बघण्यासाठी ते गेले होते. त्यांनी क्रिकेट मॅच एन्जॉय केली. दे एन्जॉयड इट व्हेरी मच बट दे मिस देअर फ्रेंड्स विनय अँड सुनय. पण आपले जे जवळचे मित्र होते विनय आणि सुनय त्यांनी मिस केलं. नेक्स्ट डे व्हेन द फोर फ्रेंड्स मेट, अजय रिपोर्टेड हाऊ द गेम वॉज प्लेड. दुसऱ्या दिवशी जेव्हा चारही मित्र हे भेटले त्यावेळेला अजयने त्या ठिकाणी रिपोर्ट केलं की कशा पद्धतीने तो गेम जो आहे तो त्या ठिकाणी खेळला गेला. हाऊ द प्लेयर्स परफॉर्म अँड हाऊ द गेम एंडेड. सुजय टोल्ड देम दॅट दे मिस्ड विनय अँड सुनय व्हेरी मच अँड दे वर इगर टू टेल देम अबाउट द एन्जॉयमेंट. तर तो गेम कसा खेळला गेला, त्या कशा पद्धतीने परफॉर्मन्स झाला आणि सुजयने त्या ठिकाणी म्हटलं की त्या ठिकाणी विनय आणि सुनयला त्या ठिकाणी त्यांनी मिस केलं आणि कशा पद्धतीने त्यांनी तो आनंद लुटलेला होता त्याबद्दलची त्या ठिकाणी काही माहिती त्या ठिकाणी किंवा प्रश्नावली जी आहे, ॲक्टिव्हिटी जी आहे तिथे आलेली आहे. तर बघूया काय नेमकं. नाव कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. अजय रिपोर्टेड अबाउट. तर अजयने त्या ठिकाणी काय रिपोर्ट दिलेला आहे त्या क्रिकेट मॅचबद्दल. अजय रिपोर्टेड अबाउट द स्ट्रॅटेजी ऑफ द गेम. तर गेमची स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे, कशा पद्धतीने तो गेम झाला त्याबद्दल सांगितलेलं आहे. द परफॉर्मन्स ऑफ द प्लेयर, त्या प्लेयर्सचा परफॉर्मन्स जो आहे तो कसा होता तो बोलतो. अँड द वे द गेम हॅड एंडेड, आणि कशा पद्धतीने तो गेम संपला त्याबद्दल अजयने रिपोर्टिंग केलं. सुजय रिपोर्टेड अबाउट देअर फिलिंग्स ऑफ मिसिंग देअर अदर टू फ्रेंड्स विनय अँड सुनय. तर सुजयने त्या ठिकाणी रिपोर्टिंग केलं की कशा पद्धतीने त्या दोन मित्रांना त्याने मिस केलेलं आहे, विनय आणि सुनयला त्या ठिकाणी. अँड ऑल्सो अबाउट देअर इगरनेस टू टेल हाऊ मच दे हॅड एन्जॉयड वॉचिंग द क्रिकेट मॅच. आणि ती क्रिकेट मॅच कशा पद्धतीने त्यांनी एन्जॉय केलेली आहे त्याबद्दल सुजय त्या ठिकाणी म्हणाला. तर आपल्याला काय रिपोर्टिंग केले दोघांनी ते सांगायचं होतं. नंबर 2, द वर्ड रिपोर्ट मीन्स. रिपोर्टचा अर्थ नेमका काय होतो. द वर्ड रिपोर्ट मीन्स गिव अ स्पोकन ऑर रिटन अकाउंट ऑफ समथिंग. तर एखाद्या घटनेबद्दलची लिखित किंवा तोंडी माहिती देणं त्याला म्हणतात रिपोर्टिंग करणं. कवर अन इव्हेंट ऑर सब्जेक्ट ॲज अ जर्नलिस्ट ऑर रिपोर्टर. कवर अन इव्हेंट ऑर सब्जेक्ट ॲज अ जर्नलिस्ट ऑर रिपोर्टर. तर त्या ठिकाणी एखादा विषय असेल, एखादी घटना असेल तर पत्रकार म्हणून किंवा एखादा रिपोर्टर म्हणून त्या ठिकाणी ती घटना पूर्ण कव्हर करणं त्याला म्हणतात रिपोर्टिंग करणं. तर रिपोर्टचा खरा अर्थ आहे गिव अ स्पोकन ऑर रिटन अकाउंट ऑफ समथिंग. तर कुठल्याही घटनेबद्दलचं एखादं रिपोर्टिंग करणं जे आहे त्याला म्हणता रिपोर्ट करणं असं म्हणतात. रेफर टू अ स्टँडर्ड डिक्शनरी अँड फाइंड आउट द मिनिंग्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. तर खाली काही शब्दांचे त्या ठिकाणी अर्थ आहेत ते आपल्याला बघायचे. रिपोर्टेज, रिपोर्टर, रिपोर्टेड स्पीच आणि रिपोर्टोरियल या शब्दांचे अर्थ नेमके काय आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. तर बघूया पहिल्यांदा आपण रिपोर्टेजचा अर्थ काय होतो. तर रिपोर्टेजचा अर्थ होतो द रिपोर्टिंग ऑफ न्यूज बाय द प्रेस अँड द ब्रॉडकास्टिंग मीडिया. तर रिपोर्टेजचा अर्थ होतो द रिपोर्टिंग ऑफ न्यूज बाय द प्रेस अँड द ब्रॉडकास्टिंग मीडिया. तर आपल्या प्रेसच्या माध्यमातून असेल किंवा एखादा ब्रॉडकास्टिंग मीडिया जो असेल, एखाद्या प्रसारमाध्यम असेल त्यांच्या माध्यमातून एखाद्या बातमीचं ज्या वेळेला रिपोर्टिंग होतं, ज्या वेळेला त्याची माहिती दिली जाते त्याला म्हणतात रिपोर्टेज करणं. त्यानंतर रिपोर्टर जो असतो अ पर्सन एम्प्लॉयड टू फाइंड आउट इन्फॉर्मेशन अबाउट द न्यूज इव्हेंट्स. अशी एखादी व्यक्ती की त्या ठिकाणी जी नेमलेली असते हू फाइंड आउट द इन्फॉर्मेशन अबाउट द न्यूज इव्हेंट. तर त्या
बातमीबद्दलची माहिती त्या ठिकाणी ते सांगत असतात. अँड डिस्क्राईब देम फॉर अ न्यूजपेपर, मॅगझिन, रेडिओ और टेलिव्हिजन. आणि ती माहिती जी आहे, ती जी बातमी आहे, त्या बातमीची माहिती जी आहे ती पेपरला असेल, मॅगझिनमध्ये असेल, रेडिओ किंवा टेलिव्हिजनवर असेल, त्या ठिकाणी ती माहिती त्या ठिकाणी सांगितली जाते. तर त्याला रिपोर्टर, जो व्यक्ती सांगतो त्याला रिपोर्टर असं त्या ठिकाणी म्हणतात. रिपोर्टेड स्पीच म्हणजे काय, तर वेन अ स्पीकर्स वर्ड्स आर रिपोर्टेड इन सबऑर्डिनेट क्लॉजेस governed by reporting verb and necessary changes of person and tense. Reported speech म्हणजे काय, when a speaker's words are reported in subordinate clauses, जेव्हा त्या ठिकाणी बोलणाऱ्याचे शब्द जे आहेत ते विशिष्ट पद्धतीने रिपोर्ट केले जातात. गव्हर्न बाय अ रिपोर्टिंग वर्ब अँड नेसेसरी चेंजेस ऑफ पर्सन अँड टेन्स. तर त्या ठिकाणी काही टेन्समधला बदल असतो, त्या ठिकाणी काळामधला बदल त्या ठिकाणी असतो आणि काही पुरुष बदलला जातो. म्हणजे बोलताना त्या ठिकाणी काही पर्सन जे आहे, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन जे आहे ते प्रथम पुरुष वगैरे जे बदल होतो त्याला म्हणतात रिपोर्टेड स्पीच. आपण त्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असं सुद्धा त्या ठिकाणी संबोधतो. त्यानंतर आहे रिपोर्टोरियल. रिपोर्टोरियलचा अर्थ होतो अ रायटर, इन्व्हेस्टिगेटर और प्रेझेंटर ऑफ न्यूज स्टोरीज. तर लेखक किंवा शोध लावणारा किंवा बातमी त्या ठिकाणी प्रेझेंट करणारा त्याला म्हणतात रिपोर्टोरियल. तर अशा पद्धतीने रिपोर्टेज, रिपोर्टर, रिपोर्टेड स्पीच आणि रिपोर्टोरियल असे 4 शब्द आपण बघितले. पुढे आहे फाइंड अँड डिस्कस सम एक्झाम्पल्स ऑफ रिपोर्ट्स रिलेटेड टू द गिव्हन टॉपिक्स. तर आपल्याला काही टॉपिक्स त्या ठिकाणी दिलेले आहे, तर त्या संदर्भात आपल्याला फाइंड अँड डिस्कस सम एक्झाम्पल्स ऑफ रिपोर्ट रिलेटेड टू द गिव्हन टॉपिक्स या टॉपिकबद्दल त्या ठिकाणी आपल्याला काही माहिती जी आहे ती आपण त्या ठिकाणी, तर अवॉर्ड डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी जे आहे ते कुठे होतं, तर ते इन स्कूल्स, फिल्म फंक्शन, स्पोर्ट्स, नॅशनल अवॉर्ड फंक्शन असे अनेक ठिकाणी अवॉर्ड फंक्शन्स त्या ठिकाणी होत असतात. ब्रेव्हरी अवॉर्ड जे असतात त्या ठिकाणी त्याला म्हणतात गॅलेंटरी अवॉर्ड फंक्शन. तर त्या ठिकाणी शौर्य पदक जे आहे ते बहाल केले जातं. एनी सोशल इश्यू, काही सामाजिक प्रश्न असतात त्याबद्दल न्यूजपेपर रिपोर्ट किंवा टी व्ही रिपोर्टिंग जे आहे ते केलं जातं. तर अशा पद्धतीने काही टॉपिक्स जे आहेत अवॉर्ड डिस्ट्रीब्युशनचे त्या ठिकाणी त्याचं फाइंड अँड डिस्कस सम एक्झाम्पल्स ऑफ रिपोर्ट्स रिलेटेड टू द गिव्हन टॉपिक्स. तर अशा अवॉर्ड डिस्ट्रीब्युशन असतात. यू माईट हॅव रीड वॉर स्टोरीज ऑर वॉच वॉर मूव्हीज, मेक अ लिस्ट ऑफ द फॅक्टर्स विच मेक देम इंटरेस्टिंग. तर तुम्ही काही युद्धाबद्दलच्या कथा ऐकल्या असतील किंवा युद्धाबद्दलच्या चित्रपट बघितले असतील. मेक अ लिस्ट ऑफ द फॅक्टर विच मेक देम इंटरेस्टिंग. तर असे कोणते फॅक्टर्स त्या ठिकाणी असतात की ज्यामुळे त्या ठिकाणी या युद्धकथा ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या वाटतात. तर पहिला आहे नंबर 1, दे आर युजली बेस्ड ऑन हिस्टॉरिकल फॅक्ट. तर युद्धकथा ज्या असतात त्या हिस्टॉरिकल फॅक्ट्सवर त्या ठिकाणी बेस असतो त्यांचा. तर ऐतिहासिक घटनांवर त्या ठिकाणी मूळतः युद्धकथा असतात. दे नीड टू हॅव अ ग्रिपिंग स्टोरी लाईन. त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची स्टोरी लाईन त्यांची असते, एक मजबूत स्टोरी लाईन त्यांची असते. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द रिस्क अँड सॅक्रिफायसेस ऑफ द सोल्जर. त्या ठिकाणी ज्या सैनिकांनी आत्मबलिदान दिलेलं आहे त्याबद्दलचं त्यांचं शौर्य गाथा जी आहे त्या ठिकाणी दिलेली असते. दे मेक अस रिअलाइज द इम्पॉर्टन्स ऑफ पीसफुल को एक्झिस्टन्स अँड द फ्युटिलिटी ऑफ वॉर. तर या माध्यमातून ते हेही सांगतात की त्या ठिकाणी युद्ध नको पण शांतता हवी आणि युद्ध जे आहे ते केव्हाही माणसाला हानिकारक आहे. तर त्या ठिकाणी एक शांततामय सहजीवन जे आहे त्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी ते चित्रपट देत असतात आणि कुठेतरी शांती जी आहे, शांतता जी आहे ती नांदायला हवी आणि त्या पद्धतीने युद्ध नको पण शांतता हवी याचाही ते प्रचार करत असतात. तर अशा पद्धतीने आईस ब्रेकर जे आहे ते त्या ठिकाणी आलेलं आहे. तर या ठिकाणी टायगर हिल्स नावाचा हा टॉपिक जो आहे तो या संदर्भात रिलेटेड आहे आणि कशा पद्धतीने एक युद्ध जे आहे ते लढलं जातं आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवर काय काय घडलेलं आहे तर याबद्दलचं वर्णन अतिशय ह्या टॉपिकमध्ये आलेलं आहे. आणि ही टायगर हिल्सची जी लढाई आहे एक प्रकारे ती कशी आपण ती जिंकली तर त्याबद्दलचं वर्णन या टॉपिकमध्ये आलेलं आहे. नेमकं काय आहे या ठिकाणी आपण बघूया. जनरल वेदप्रकाश मलिक हे जे आहेत तर
PVSM AVSM सर्व ॲज द 19 चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऑफ द इंडियन आर्मी. तर हे जे होते ते 19वे चीफ होते आपल्या आर्मी स्टाफचे, की भारतीय आर्मीमधल्या आर्मी स्टाफचे ते 19वे चीफ होते फ्रॉम द 13 सप्टेंबर 1997 टू 13 सप्टेंबर 2000. तर या कालखंडात त्यांनी आर्मीचे चीफ म्हणून, आर्मीचे मुख्य म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. जनरल वेद प्रकाश मलिक नावाचं त्यांचं नाव आहे. ही वॉज द आर्मी चीफ ड्युरिंग द कारगिल वार. आणि कारगिलचं युद्ध आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भारत पाकिस्तानच्या दरम्यान जे लढलं गेलं होतं त्या युद्धात ते चीफ होते, मुख्य होते. ही इज द रेसिपियंट ऑफ परम विशिष्ट सेवा मेडल. तर त्यांना परम विशिष्ट सेवा मेडल जे आहे ते त्या ठिकाणी त्यावेळेला प्रदान करण्यात आलं होतं. अँड अति विशिष्ट सेवा मेडल अँड रक्षा मेडल. तर एक अतिविशिष्ट सेवा मेडल किंवा रक्षा मेडल जे आहे ते पण त्यांना त्यावेळेला मिळालेलं होतं. आता असं हे जनरल वेद प्रकाश मलिक यांचं काम अतिशय वाखाणण्यासारखं असं काम होतं. तर ह्या ठिकाणी कारगिल फ्रॉम सरप्राईज टू विक्ट्री इज अन अकाउंट ऑफ द कारगिल विक्ट्री ऑन 26 जुलै 1999 बाय जनरल VP मलिक. तर ह्या ठिकाणी हे जे पुस्तक आहे कारगिल फ्रॉम सरप्राईज टू विक्ट्री, तर एक आश्चर्यकारक विजय याबद्दल त्यांचं एक पुस्तक आहे कारगिलचं. तर त्यामधनं हा पाठ्यांश जो आहे तो आपला घेतलेला आहे. इज अन अकाउंट ऑफ द कारगिल विक्ट्री ऑफ 26 जुलै 1999 बाय जनरल VP मलिक. तर त्यांनी कशा पद्धतीने तो विजय जो आहे तो मिळवला, 26 जुलै 1999ला तो विजय आपल्याला मिळालेला होता. इट इज द फायनेस्ट एक्झाम्पल ऑफ हाऊ टू राईट अ रिपोर्ट. तर हे एक चांगलं उदाहरण आहे की रिपोर्ट कसा लिहिला जातो. ही डिस्क्राईब्स द इव्हेंट इन द मायन्युटेस्ट डिटेल्स. त्यांनी ही संपूर्ण घटना जी आहे युद्धभूमीवरची ती अतिशय बारीक गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी टिपलेल्या आहेत. बट विदाऊट द स्लाइटेस्ट डिपिक्शन ऑफ द इमोशनल इन्व्हॉल्वमेंट ही हॅड इन इट. आणि कुठल्याही पद्धतीने भावनिक गुंतवणूक न करता त्या ठिकाणी अतिशय बारीक गोष्टी ज्या आहेत त्या दिवशीच्या त्या घटनेच्या बाबतीतल्या त्या सगळ्या त्यांनी ह्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. टायगर हिल्स इज अन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द बुक कारगिल रिटन बाय जनरल VP मलिक. तर कारगिल नावाचं हे जे पुस्तक आहे त्यांनी लिहिलेलं, त्या पुस्तकातून हा जो उतारा आहे टायगर हिल्सचा तो त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि कशा पद्धतीने एक वृत्तांत हा कसा मांडावा त्याचं एक अतिशय चांगलं उदाहरण म्हणून त्या ठिकाणी हे हा टॉपिक आलेला आहे. तर अशा पद्धतीने टायगर हिल्स हा टॉपिक त्या ठिकाणी आहे. तर बघूया आपण नेमकं टायगर हिल्समध्ये काय त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि युद्ध हे भारत पाकिस्तानच्या दरम्यान कशा पद्धतीने लढलं गेलेलं आहे त्याबद्दलची माहिती ह्या टॉपिकमध्ये आलेली आहे. तर आपण टायगर हिल्सकडे आपण जाऊया आणि बघू काय नेमकं आहे ते. तर पुढची जी EV आहे आपण EV नंबर 2 कडे आपण जाऊ आणि डिटेलमध्ये आपण त्याला सुरुवात करूया.